मित्रांनो, मी विकास गोटनकर भटक्या कादाडे या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आज आम्ही आमचे ऑफिसचे फ्रेंड्स आणि सगळे एल&टीचे फ्रेंड्स आम्ही चाललो आहे महाडला रमेशच्या गावी. गाडी आहे रमेशची मागे. आता आम्ही ते पेट्रोल पंपला थांबलो आहे पेट्रोल करण्यासाठी. तर आता आम्ही इथे हार वगैरे घालणार आहोत. रमेश आहे तिथे, विनीत आहे माझे. आम्ही महाडला तर रमेश गावचं घर आहे तिकडे जाणार आहे. तिकडे सगळे फिरणार आहोत. या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेल, तर या व्लॉग शेवटपर्यंत बघा. काढल्या बरे काढल्याचं गणपती गजानन महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. सहलीला जात आहे. आमच्या ऑर्गनाईज केलेली आहे. तेव्हा सगळे एकच जात नाही की सहल सुखाची आनंदाची ऐश्वर्याची जावो आणि सर्वांचा प्रवासा सुखात आनंद ऐश्वर्यात हो. तुमच्याकडे ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं वाईट करतो. चला सर्वांना गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. मार गाडी तो माहिती पडतो हलच्या कथामध्ये कट्टा बिट्टा बरोबर माझ्या परगडे इथून परगडी बाहेर यायची रिफ्लेक्टर लावलेत पण एकदम पद्धतशीर लावले. मुझे हालात से जाना है, ऐसे हालात में पी लेने दो, अब जिंदगी लेने दो, जी लेने दो, बड़ी बरसात में पी लेने दो. आम्ही गेलो नाही आहे बघू आम्ही गाणे लावले. आणि आमचा रमेश ड्रायव्हर गंभीर हात मुवमेंट होत आणि पुढे बसलाय बोल लागलं का किन्नर बोलताय बाजूला बसला चालू चांगलं व्ह्यू लाईट जास्त आहे. पडलं मोबाईल मस्त लाईट मारले सर. येल्लो लाईट मारले मी चांगलं वाटतंय. काय बोलू रिफ्लेक्टर एवढं चांगलं लावलं तर हर एक कॉर्नरवर रिफ्लेक्टर लावलंय. मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहोत महाडला. आम्हाला यायला इकडे टोटल 3.5 तास लागले असतील. आम्ही ॲक्च्युली मी प्रॉपर सांगते भावा. ॲक्च्युली आम्ही मध्ये थांबलो होतो 2 तास जेवणासाठी रात्रीचं पनवेलला, त्याच्यामुळे थोडा टाईम झाला. पण फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कोकणात. आणि पाहू शकता हे रमेशचं आहे कोकणातलं घर. मस्तपैकी असं पुढे अंगण आहे, पूर्ण पत्र्याचं वगैरे असं बनवलं आहे त्याने. पुढे बघा एकदम प्रॉपर असं गादी वगैरे मारून हे आहे इथे घर. आणि हे बघा हे पाहू शकता तुम्ही. आणि त्याने आताच याच्या घरभरणी केली होती घराची. मस्तपैकी असं बांधलं आहे घर बघा. आता हे लोक आताशे उठले आहेत, मी पण आताच उठलो आहे. आता आम्ही सामान घ्यायला जातो आहे. तिकडे मॅगी घ्यायची आहे आम्हाला. ॲक्च्युली मॅगी विसरलो आहे आम्ही इकडून मुंबईवरून आणायला. आणि हा आहे गावचा माणूस आणि आम्हाला दुकान दाखवणार आहे. तुझं नाव काय? यश तटकरे. आम्हाला दाखवणार आहे दुकान. दुकानात आम्ही जाणार आहोत आता मॅगी घेण्यासाठी. चला तर भेटू. पुढे पूर्ण व्लॉग होणारच आहे, तर बघा पूर्ण व्लॉग. धन्यवाद. इकडे पूर्ण मुसळधार असा पाऊस चालू आहे ना. झाला आता बघूया हे दुकान कुठे आहे ॲक्च्युली. पूर्ण
इकडे यांच्या गावात रोड पूर्ण झालेले आहेत तसे नीट पाहू शकता. आणि इकडे अशी घरं आहेत. आणि आम्ही चाललो आहे छत्री घेऊन मॅगीच्या शोधात. तर पाहूया कुठे आहे दुकान. पाऊस तसा मुसळधार म्हणजे तसा नाही आहे, थोडा थोडा आहे. पण शेतीची कामं लोकांनी चालू केलेली आहेत. इकडे ट्रॅक्टर लावलेला आहे तो बघा. आणि इकडे खाली शेती आहे पूर्ण आणि तिकडे नदी पण आहे. पण आम्ही त्या साईडला जाणार नाही आहोत. आणि गावी आलं की नुसतं पाणीच पाणी. एक नंबर असा व्ह्यू आहे इकडे बघा मित्रांनो. हे आहे इकडं राजिवली. राजिवली ना रे काय राजवली राजिवली ना. आणि गावाचं नाव राजिवली आहे. रायगड जिल्ह्यातलं गाव राजिवली. सगळ्यांनी असं मस्तपैकी प्रॉपर घरं बांधलेले आहेत पाहू शकता. कुठं आहे दुकान. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो पण दुकान बंद आहे. मला वाटतं टायमिंग त्या दुकानाचा नंतर असेल 11च्या नंतर. आम्ही आता वाजले असतील मला वाटतं 10. त्याच्यामुळे दुकान तिकडे आहे ते बघा. ते थोड्या वेळानं आम्ही येऊन दुकानातून घेऊन जाऊ मॅगी. तोपर्यंत तुम्ही गावाचा व्ह्यू पाहू शकता. हां तिकडे आम्ही गाडी पार्क केलेली आहे ती बघा रमेशची. रात्री जेव्हा आलो तेव्हा आम्हाला काय कळलंच नाही. तिकडे गाडी ठेवली आहे पार्क करून. तिकडे मोकळा असा रस्ता होता पूर्ण लास्टपर्यंत आलो. तिकडे मंदिर आहे, हे कार्यालय आहे काहीतरी यांचं, तिथे पार्क केली गाडी. आणि इकडून असा सरळ रस्ता गेला खाली. गाडी तशी खाली येते पण ही ती सगळी माती झाल्यामुळे आम्ही गाडी पूर्ण खाली घेऊन नाही आलो आहे. इकडे असं पूर्ण हे असं रस्ता खराब झालेल्यासारखा आहे, त्याच्यामुळे गाडी आली नाही. पण मला वाटतं जेव्हा उन्हाळा वगैरे असेल तेव्हा येत असेल खाली पूर्ण प्रॉपर गेट. आणि असं आलं इकडे की पूर्ण व्ह्यू पाहू शकता मित्रांनो तुम्ही. एक नंबर. पूर्ण इकडे शेती आहे आणि या शेतीच्याच बाजूला आहे हे रमेशचं घर. आता इकडून तुम्हाला पूर्ण प्रॉपर दिसेल. डबल माळीचं घर, वरती अशी गच्ची आहे. पूर्ण असा माहोल आहे भाई, विषय हार्ड. आणि इकडे ही शाळा आहे ॲक्च्युली या बाजूला इकडे, त्याच्यामुळे मस्त आहे रमेशला. हे बघा व्ह्यू पाहू शकता. आता मॅगी घ्यायला आम्ही थोडं मला वाटतं दुसऱ्या गावात जावं लागेल, नाही तर आम्हाला शहरात जावं लागेल महाडला. तर भेटू थोड्याच वेळात. धन्यवाद. सगळे आता एक एक उठत आहेत. हे बघा असं जाऊन इकडे मग दाखवतो. आतमधलं घर आहे. ते तिकडे रमेशचं घर आहे आणि आम्ही त्या रमेशच्या घराच्या मागे आलो आहे. इकडे शेती आहे, इकडे शेतीची कामं करतात लोक पाहू शकता. हा छोटासा वहाळ आहे आणि स्मशान आहे वाटतं. आणि आम्ही असं तसं चाललो आहे, फेरफटका मारायला चाललो आहे. रमेश आणि विनीत गेला आहे आपल्याला मॅगी आणायला. मगाशी मॅगी आणू शकलो नाही, ते आता गाडी घेऊन कुठेतरी गेलेत जवळच. तर आम्ही म्हटलं थोडा फेरफटका मारून येऊया. तर इकडे फक्त थोडंसं पाणी आहे, तर आम्ही कुठे जाणार नाही जास्त. कारण हे बाई हे थोडंसं वाडासारखं आहे. आणि तो तिकडे पोरगा आहे तो आम्हाला दाखवते, यश टक्करे. थोडंसं फेरफटका मारून येतो आहे. जास्त पाणी नसल्यामुळे आम्ही जातो आहे. ह्याच्यात मला वाटतं खूप मोठं पाणी असण्याची शक्यता आहे, कारण हा तसा व्हाळ मोठाच दिसतो आहे. पण हा पाणीचा प्रवाह थोडा कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही जातो आहे. नाहीतर जाण्यासारखं नाही आहे, चालण्यासारखं नाही आहे जागा. दिसतं तुम्हाला दिसत असेल किती मोठा भाग आहे हा, एवढं पाणी येत असेल. तर चला थोडं थ्रिलिंग, पण जास्त पावसातनं सांभाळून सगळ्यांनी थ्रिलिंग करा, कारण खूप साऱ्या न्यूज येत आहेत, लोक वाहून गेले आहेत पाण्यातनं. त्याच्यामुळे कुठेही जाल तेव्हा सांभाळून काय पण थ्रिलिंग करा, नाही तर थ्रिलिंगच्या नादात तुम्ही तुमचा अमूल्य असा जीव गमावू शकता.
धन्यवाद. आता मी जातोय तिकडे पुढे पुढे. तो चिखल कसा लागला रे इथे आता चढलास तेव्हा? आलं काय झालं झालं एवढंच ना? अरे बस बाबा जास्त लांब नको आपल्याला जायला. आम्हाला नाही बघायचं. आता रमेशच्या घर परत जाऊ. हे काय आहे? ही नदी आहे. हां नाही बाबा पोहू शकत आम्हाला नाही पोहायचं. आम्ही एवढा न्यूज बघितलं त्याच्यामुळे पोहण्याचं आमचं माइंडसेट बंद झालेलं आहे. आम्ही न्यूज बघून सगळं बस झालेलं आहे. खोल असणार पाणी लय असणार याच्यात. दगड नाही पाणी लगेच वाढतं रे. ही नदी आहे रमेशच्या गावातली. वाजलेले आहेत एक. पाहू शकता तुम्ही तिकडे. आणि आताच आम्ही नाश्ता करतोय. दुपारचा 1 वाजता नाश्ता करतोय कारण थोडं प्लॅनिंग चुकलेली आमची पावसामुळे. जात होतो आम्ही बाहेर फिरायला जायचं अजून प्लॅन बाकी आहे तिकडे जाऊच. पण आता नाश्ता करताना बघू शकता तुम्ही मजा येते. चटणी आहे ती इमलीची चटणी. गावचा बेकार बोलगा अभिषेक. तर आता आम्ही ते कांदा कापतोय. चिकनची आम्ही जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी आम्ही ते कांदा कापणार आहोत. खोबरा पिसतोय कांदा कापतोय. तिकडे लसूण करतोय. आता काम करत आहे खोबरावाला आपला कांदावाला पण लावायचा. आणि ते 2 शेप आहे. एक विनीत राणे आणि विकास कोटणकर आणि आमचा आडवा काढायचा आडवा. येतो बरोबर. असं नाही पण आपल्या इकडे काढता नाही येणार. ठीक आहे. आणि आता आम्ही ते खोबरं आम्ही काढून घेतो असं जेवढं काही पण काम केलं नाहीये. पण आता कोणी नसल्यामुळे आम्हाला करायला लागतंय. कारण घरी आम्ही एवढं सगळं करतोय. कारण आता जे बघितलं तर आमचं घर तर घरची म्हणतील आता अरे हा भाई आम्हालाच काम करायचं. तेव्हा आम्ही जी आमची टॅलेंट आहे ते आम्ही लपून ठेवलो आहे. टॅलेंट तर ते आम्ही दाखवलं तर ते घरच्या आणि इथे आत्ता मॅरिनेटसाठी चिकन तयार आहे आणि मसाला इथे बनवतोय आम्ही सगळा. आणि रमेश मिक्सर लावतोय. वाटप आता तिकडे चिकन साफ चालू आहे. अजून सगळे तयारी इथे चालले. खूप मेहनत घेतो. पावसामुळे आपल्याला वांदे झाले आहेत म्हणून आम्ही आता जेवण इथेच बनवतोय. चिकन वगैरे धुवून असंच प्रॉपर. आम्ही आता वाजले 6 आणि आता आम्ही दुपारचं जेवतोय. तुम्ही पाहू शकता 6 वाजता आम्ही दुपारचं जेवतोय. आम्हाला हे ॲक्च्युली बनवायला थोडं टाईम लागला. त्या जेवणामध्ये आम्ही काय काय बनवलं तुम्हाला दाखवतोय. इथे आहे चिकनचा रस्सा. एवढं थांबचितलं 2 मिनिटं. आणि त्याच्या बनवलेला आहे विनीत राणेने. आणि हा भात आहे तो मी बनवलेला आहे. तर आता आम्ही फायनली जेवतोय दुपारचं. बघू आता मग रात्रीचं किती वाजता जेवायला. बसा बसा. लिंबू कापायचा. हा लिंबू कापा कांदा कापा.
चला जेवून घेऊया. मित्रांनो, आता वाजलेत 10:30 आणि आम्ही आता इथे एक ह्याचं अंड्याचं एक बनवलं आयटम आणि आता इकडे विनीत बनवतोय चिकन फ्राय. तर चिकन फ्रायचं तुम्ही पाहू शकता इथे विनीत बनवतोय. तर हा बनवून ठेवला होता प्रसादने मॅरिनेट करून एकदम मसाला वगैरे लावून. आता फ्राय करतो आम्ही, बघूया आता कसं बनतंय ते. रेड का नाही होत आहे रे ते? कारण मला समजायला पाहिजे ना. तो बोलतो ना असं राहूत आपला कटकट. तर आता बघूया कशी टेस्ट आहे. बघूया तसं जेवताना पण खायचंच आहे. बघू कसं आहे त्याचं टेस्ट. ठीक आहे, कोण घासणार आहे याच्यावरून अजून आमचं डिस्कशन चालू आहे. भांडे खूप पडलेलं आहे आणि भांडी घासायची जबाबदारी आम्ही आम्हाला दिली होता. एजे असं दिलेलं आहे बघा. याला आम्ही दिली होती भांडी घासायची जबाबदारी, याला दिली होती. पण तो त्या जबाबदारीपासून मुकरतोय तो आणि तो मला शिवाय देतोय. पाहू शकतो तुम्ही असं दादागिरी करतोय. काय बोलू शकत नाही. असल्या लोकांना घेऊन जाऊ नका तुम्ही, काय कामाचे नाहीत. अंडा आहे ना त्याला फ्राय. अंडी भरपूर आहेत भाई. पण काय करशील? अरे आजच नको सगळं जेवण बनवू. उद्या माझी जिम्मेदारी नाही. उद्या तुमचं ते बघून घ्या. सब मालिक याद आ गए आपको, उसमें सब गुस्सा निकाल रहे हो. अब मेरे बोलना सर, मेरे को मेरे मालिक की याद आ गई. इतना अच्छे से दो, नहीं तो फिर सही से दो. ऐसा बोलते का तो मेरे को मेरे मालिक की याद आ गई. सही से दो और काम मिलेगा. ये भी दो, ये लो. सगळे ज्यादा काम करेगा ज्यादा मिलेगा. हाँ टाकून घेऊया. टाकून दे. पण कचरा लागेल तर. आणि फायनली आता आम्ही निघतोय. सगळे पॅकिंग झालेली आहे. सगळं साफसफाई करून निघावं लागणार आहे आम्हाला. पाऊस खूप मुसळधार आहे. हा बघा सगळं भांडी बिंडी घासली आम्ही. छत्री इथे आहे बघ. पकडला मला. नमस्कार मित्रांनो, फायनली आता आम्ही घरी चाललो. हा व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. हा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण मजा मस्ती केली आहे. इकडे हे रमेशचं मागे घर आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय काय मजा मस्ती केली तुम्ही पाहिलीच असेल. जर तुम्हाला ही मजा मस्ती आवडली असेल आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्लॉग पाहायचे असतील तर भटक्या खादाड्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी नवीन नवीन व्लॉग असेच तुम्हाला टाकत राहीन या पेजवरती. तर सगळ्यांनी या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आम्ही जी मजा मस्ती केली ती लोकांपर्यंत पोचवा आणि लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त. धन्यवाद. फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना सांगा. बोल मत सांगा आपलं कसं वाटलं तुम्हाला. जय गंभीर. चला बाय बाय. माता की जय जय श्रीराम.